अमरावतीत 6.5 लाखांचं बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे। नांदगाव खंडेश्वरमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची ही कारवाई आहे। नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात येते। 2 कृषी केंद्रांमधून बियाणांचा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे। 47 परवान्यांवर वेगवेगळ्या प्रकारची रद्द असो किंवा निलंबित असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया सुद्धा केलेल्या आहेत। यावर्षी सुद्धा आपण त्याचप्रमाणे जे बोगस निविष्ठा देतील, निकृष्ट दर्जाच्या निविष्ठा देतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहे। सर्व शेतकरी बांधवांना माझी या अनुषंगाने विनंती आहे की आपण पक्क बिल घेतल्याशिवाय कुठलीही निविष्ठा खरेदी करू नये आणि आपल्याला जर एखाद्या निविष्ठेच्या बाबतीत त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत शंका असेल तर आपल्या तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे त्या निविष्ठाविषयी पावतीसह तक्रार दाखल करावी, जेणेकरून त्याच्यावर तालुका तक्रार निवारण समितीच्या अनुषंगाद्वारे कारवाई करता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।